नमस्कार. MSCL महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग याचं पहिलं पर्व सुरू होतं आहे. त्यानिमित्ताने आपल्याकडे महाराष्ट्राचे हास्यचित्र फिल्म समीर चौगुले आलेत आणि त्याचबरोबर याचे संचालक आणि आयोजक श्री सुयोग गायकवाडजी आलेले आहेत. त्याबद्दल मला तुम्हाला सुयोगजी विचारायचं आहे की तुम्ही 2 साखर कारखान्यांचे संचालक आहात, तर साखरेचा गोडवा आणि क्रिकेट ह्याचं तुम्हाला कल्पना अशी कशी सुचली? खरं म्हणजे लहानपणापासूनच मी गणपती बाप्पाचा खूप मोठा भक्त आहे आणि गणपती जेव्हा चालू असतो तेव्हा विविध उपक्रम करण्याची माझी कायमची आवड आहे. आणि त्याच्यामुळेच मागच्या वर्षी आमच्या कारखान्यामध्ये सीताराम कारखान्यामध्येच इंटर डिपार्टमेंट शुगर टुर्नामेंट मी भरवलं होतं. आणि मला असं वाटलं होतं की ते एक खेळाडू वृत्तीचं एक जागरण तिथं होईल. पण मला असं कळलं, दिसून आलं की बाबा तिथे खेळणारे जे कर्मचारी होते, सर्व कर्मचारी होते वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे, ते इतक्या सुंदररित्या खेळत होते आणि इतक्या निपुणतेने खेळत होते. त्याच्यामुळे मला असं वाटलं की बाबा आपल्या कारखान्यामध्ये एवढे चांगलं खेळू शकतात, तर साहजिकच आहे की बाकीच्या कारखान्यांमध्ये पण खेळू शकतात. आणि इथून ही संकल्पना आली. आणि त्याच्यानंतर हे सर्व जे कारखाने आहेत हे सगळे गाव लेवलला आहेत, सगळे खेडेगावाच्या बाजूला आहेत आणि तिथले कर्मचारी आणि शेतकरी सुद्धा त्याच आसपासच्या परिसरातले आहेत. तर मग या लोकांमध्ये टॅलेंट आहे, पण त्यांना ते एक जागा नाही जिथे ते टॅलेंट शोकेस करू शकतात. त्याच्यामुळे असा विचार आला की बाबा आपण त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार करून देऊयात आणि ह्याच्यातनं ही संकल्पना सुचली. किती चांगली कल्पना आहे. आणि याचं भव्य उद्घाटन आज होत आहे. तर याची आपली टॅगलाईन आहे गोडवा साखरेचा आणि जल्लोष क्रिकेटचा. तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं समीरजी? नाही, खरं तर मला ही कल्पना खूप युनिक वाटली, कारण असं कधीही माझ्या मते भारतात झालेलं नाहीये, इफ आय एम नॉट रॉंग नाही हे. आणि थोडंसं ना मला क्रिकेट या खेळाबद्दल प्रत्येकाला आत्मीयता आहे. हा असा एक खेळ आहे जो प्रत्येक भारतीयाला एकत्र आणतो, घट्ट बांधतो. तुम्ही जेव्हा बघाल क्रिकेटची मॅच जेव्हा सुरू असते तेव्हा आपण सगळे फार एकदिलाने ती मॅच बघत असतो आणि आपल्या देशासाठी खूप चिअर करत असतो. त्यामुळे हे इतकं ऑड कॉम्बिनेशन आहे ना, साखर कारखान्यातले संपूर्ण आपले कर्मचारी बंधू आणि क्रिकेट हे जुळवणं, ह्या कल्पनेसाठी मुळात सुयोगजींना मला खूप त्याचं अभिनंदन करायचं आहे. कारण ह्या नुसतं ते जुळवत नाहीयेत, तर ह्या खेळामुळे ना एक खिलाडू वृत्ती ते अनेक साखर कारखान्यामध्ये पसरवतात. शेवटी हे टीमवर्क आहे. मला असं वाटतं की हा एकमेव असा सोहळा आहे जिथे टॉप मॅनेजमेंटचे सगळे अधिकारी, त्याचबरोबर अगदी कर्मचाऱ्यापासून ते संपूर्ण लेयर्स मधले जे आपले ही कुटुंब सदस्य आहेत, मी कुटुंबच म्हणतो साखर कारखाना, हे सदस्य एकत्र येणार आहेत. यांनी एक वेगळ्या प्रकारची खेळाडू वृत्ती सगळ्यांमध्ये पसरणार आहे. एक आपण एक आहोत ही भावना, एक आपण कुटुंब आहोत ही भावना, फक्त एक साखर कारखाना नाही तर अनेक साखर कारखाने मिळून आपण एक आहोत, ही जी एक भावना ते पसरवणार आहेत ना, ती मला सगळ्यात जास्त महत्वाची वाटते. क्रिकेट खेळ बिळ सगळं आहे ते पुढे होणारच आहे, पण ही भावना पसरवण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला, यासाठी तुमचं कौतुक आणि अभिनंदन. आणि त्याचं मला भाग होण्याची संधी दिली. त्यामुळे आणि कसं आहे ना, हे आता पर्व पहिलं आहे, पहिलं पर्व खास असतं. आता याचे अनेक पर्व होणार आहेत हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो आणि त्याची तयारी आत्ताच ठेवा. तुम्ही म्हणाल की आता हा सोहळा झाल्यानंतर जरा आराम करू, तसं नाही होणार आहे. याची तयारी करा. पुढे 20 माझ्यामध्ये साखर कारखान्याने भाग घेतलेला आहे. 100च्या वर आता पुढे तयारी ठेवा. थँक्यू. त्यामुळे खूप मजा येणार आहे. मी आज थोडा एक परफॉर्म पण करणार आहे 10-1 मिनिटाचा, की त्यांच्या जे दिवसभर मेहनत करतात त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि खरं सांगतोय, कलाकार म्हणून खूप मोठी गोष्ट असते जेव्हा आम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघतो. तर त्यामुळे लुकिंग फॉरवर्ड, आज खूप छान सोहळा होईल, मजा येईल असं वाटतंय. येस, नक्कीच. आज संध्याकाळी आपण भेटूयात. ही छोटीशी झलक होती तुमच्यासाठी. संध्याकाळी भेटूयात. थँक्यू. थँक्यू.